ओलेक्ट्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक बसमध्ये बसायची ही दुसरी वेळ. बस सेम आहेत, सुविधा सेम आहेत, रूट सेम आहे, पण तिकीट दरामध्ये यार खूप जरा वरचढ आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भूषण तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मंडळी, महाराष्ट्र कामगार दिन म्हणजेच 1 मे 2023 पासून एस टी महामंडळाने दुसऱ्यांदा नवीन करकरीत इलेक्ट्रिक बस लोकांच्या सेवेत आणली. बरोबर 1 वर्षापूर्वी एस टीच्या वर्धापन दिनानिमित्त एस टीची पहिली इलेक्ट्रिक बस लॉन्च केली ई शिवाई पुणे ते नगर रोडवर. आणि आत्ताची इलेक्ट्रिक बस लॉन्च झाली आहे ओलेक्ट्रा कंपनीची शिवनेरी बसचा नेक्स्ट व्हर्जन ई शिवनेरी. तर आजचा आपला संपूर्ण प्रवास याच ई शिवनेरी बसने होणार. सर्वांना माहिती असेल की एस टी महामंडळाची कोणती पण नवीन बस येवो तिचा प्रयोग ह्या रूटवरच केला जातो, तो म्हणजे मुंबई पुणे. सध्याचे करंट लोकेशन पुणे रेल्वे स्टेशन आणि मागे पुणे स्टेशनचा बस स्टँड. आणि माझी जी जर्नी होणार आहे स्वारगेट ते ठाण्यातल्या वंदना टॉकीजपर्यंत. व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी गरमागरम चहा पिऊन घेऊया. नुकतीच आंघोळ केली आहे, वाजलेत पहाटेचे 4. तर गरमागरम चहा पिऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. सकाळचा चहा म्हणजे सकाळचा चहा. जेव्हा कधी पुण्याला येतो तेव्हा सकाळी कायमची थंडी, पण सध्या गरमीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे इथे सुद्धा पहाटेच्या वेळेस उकाडा जाणवतोय. स्वारगेट हा संपूर्ण स्वारगेटचा बस स्टँड. सकाळचे जवळजवळ 4:15 वाजलेत आणि तरी सुद्धा पूर्णपणे गर्दी या लाईनला बघा. स्वारगेट या ठिकाणी आल्यावर आधी चौकशी केली की बसचा टायमिंग काय ई शिवनेरी. तर बस कंट्रोलर बोलले की सकाळी 6 वाजल्यापासून बस सुरू आहेत, हे ठाणे या ठिकाणी जायला. अजून खूप उशीर आहे, जवळजवळ 1 ते 1.5 तास आहे. तोपर्यंत नाश्ता करून घेऊ. कांदे पोहे, स्टेशनला चहा पिली होती, इथं आता स्वारगेटला नाश्ता करून घेऊया. आणि या ठिकाणी कांदे पोहे दिवसाचे 24 तास सुरू असतात. वाजले सकाळचे 5:49. ज्या बसची आतुरतेने वाट पाहत होतो, इलेक्ट्रिक बस ई शिवनेरी फायनली लँडेड इन स्वारगेट बस स्टँड. ही शिवनेरी इलेक्ट्रिक बसचा समोरून असा काही लुक सेम टू सेम शिवनेरी बस सारखा, फक्त साईड व्ह्यू जरा थोड्या प्रमाणात वेगळा आहे. एक्सटेरियर व्ह्यू आपण नंतर जाणून घेऊ, पण त्याआधी या ओलेक्ट्रा कंपनीच्या ई शिवनेरीमध्ये प्रवाशांसाठी कोणकोणत्या सुविधा दिलेल्या आहेत त्या जाणून घेऊ. ओलेक्ट्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक बसमध्ये बसायची ही दुसरी वेळ. याआधी बसलो होतो पुरी बसमध्ये आणि आता एस टी महामंडळाच्या ई शिवनेरी इलेक्ट्रिक बसमध्ये. सीटिंगच्या बाबतीत बोलायचं झालं, टोटल 1 ते 45 पूर्ण सीट आहेत. टोटल 1 to 45, 2x2 कॉम्बिनेशन, फुल्ली एअर सस्पेन्शन, पुशबॅक. आणि टोटल सगळ्या सीटा या पुशबॅक होणाऱ्या आहेत. फक्त शेवटच्या 5 सीट सोडल्यात. तर मी ज्या सीटवर बसतोय ती सुद्धा फुल्ली पुशबॅक आहे. या साईडला एकदम स्लीपर, सेमी स्लीपर पण नाही, फुल्ली स्लीपर सारखा तुमचा प्रवास होऊ शकतो. तसेच वरती पॅसेंजरांना एसीचा फ्लो, एअर सस्पेन्शन बस, फुल्ली एसी. या साईडला रिडिंग लॅम्प्स दोन्ही साईडने दिले आहेत, एक बिगर आणि दुसरी स्मॉलर. या साईडला ड्रायव्हर दादांना काही अनाऊन्स करायचं असेल तर स्पीकर. अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे चार्जिंग पोर्ट. या ठिकाणी सीटच्या मधोमध 2 USB पोर्ट दिलेले आहेत. प्रत्येक सीटच्या मध्ये फूट रेस्ट, वॉटर बॉटल होल्डर, न्यूजपेपर होल्डर, हँडल होल्डर आणि सामान लटकायचं असेल तर हे होल्डर. पुढे ज्या सीटच्या वरती लिहिलं आहे फायर डिस्टिंग्विशर, असं तब्बल 4 ठिकाणी लिहिलं आहे. याचा अर्थ की जे गॅस आहेत फायर डिस्टिंग्विशरचे त्या सीटच्या खाली. पुढे लगेज असेल तुमच्याकडे तर आरामात या ठिकाणी राहू शकतं. स्पेस पण खूप मोठी आहे. फक्त नॉर्मल बॅग असेल तर, अदरवाईज मोठमोठ्या बॅग असतील तर नाही राहू शकत. तर ड्रायव्हर दादांचा कंट्रोल असा आहे. ओलेक्ट्रा कंपनीचा हा स्टेअरिंग, सीट्स पण एकदम कम्फर्टेबल. त्यानंतर इथे कंट्रोलर, ड्राईव्ह, न्यूट्रल, रिव्हर्स, गाडी पॉवर ऑन पॉवर अप करायचं. इकडे स्पीड लिमिट, इकडे या साईडला चार्जिंग,
माईक पण आहे जर काही अनाऊन्समेंट करायचं असेल, आणि ही LED स्क्रीन ज्यात 2-3 कॅमेरे बसवले आहेत, तो संपूर्ण व्ह्यू ड्रायव्हरदांना पाहायला मिळेल. आणि अत्यंत चांगली गोष्ट ती म्हणजे कर्टन्स. ई शिवनेरी बसमध्ये कर्टन्स प्रोव्हाइड केले आहेत. आधीच्या इलेक्ट्रिक बसमध्ये म्हणजेच ई शिवाईमध्ये जो लॉन्च केली बस तिला कर्टन्स अजिबात नव्हते, पण ह्या बसमध्ये मात्र पाहायला मिळाले. बरोबर 6 वाजता बस झाली रवाना स्वारगेट बस स्टँडवरून. आतापर्यंत आपण इंटेरियर व्ह्यू पाहिला, एक्सटेरियर पुढे जाणून घेऊ, सोबत टेक्निकल फीचर्स. तर सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा आणि या पुढच्या प्रवासाचा आनंद घ्या. तर आपली बस आता मेन सिटीतून बाहेर येत लागली आहे. NH48 बँगलोर पुणे या हायवेला, आणि तिथून मग गाडी पकडणार थेट एक्सप्रेस हायवे. आणि एकदाची गाडी लागणार हायवेला तेव्हा समजेल की इलेक्ट्रिक बसची मुवमेंट कशी होते, त्यानंतर स्पीड बाबतीत काय काय रिस्पॉन्स आहे, ते सर्व काही. थोड्याच वेळात पुढचा स्टॉप येईल तो म्हणजे वाकड, आणि वाकड येईपर्यंत जवळजवळ 9 काय 10 पॅसेंजर आहेत सध्या तरी. आणि आपल्या बसचा जो रूट आहे तो स्वारगेट, त्यानंतर चांदणी चौक, वाकड, पुढे मेगा एक्सप्रेस हायवे, ऐरोली, भांडूप पंपिंग, मुलुंड, आणि लास्ट स्टॉप तो म्हणजे ठाणे बंधना टॉकी. माझ्या हातात आहे शिवरायांची प्रतिमा. ती ट्रेकर्स अड्डा यांच्याकडून मिळाली खास सप्रेम भेट. लकीली आपला आजचा प्रवास होतोय पुण्याहून पुणे जिल्हा. आणि पुणे जिल्हा म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नक्की आठवतं. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. कोणती पण असो, पण ड्रायव्हरच्या बाजूची जी केबिन सीट असते ते तर बाई लिजेंडरी सीट. आणि या ई शिवनेरी बसमध्ये सुद्धा सीट आहे, पण रिस्क मोठी आहे कारण ह्या सीटला सीट बेल्ट नाही. बसायला त्यांना कम्फर्टेबल, फुल्ली कम्फर्टेबल, पण एमर्जन्सी ब्रेक लागला की सरळ पुढे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या ई शिवनेरी 100% प्रदूषणमुक्त प्रवास या बसेस, 100हून अधिक या बसेस लॉन्च केल्या आहेत. ई शिवनेरी ऑलेक्ट्रा कंपनीकडून मॅन्युफॅक्चर्ड आहे. ऑलेक्ट्रा C9 मॉडेल ई शिवनेरी ही 12 मीटरची संपूर्ण बस, फुल्ली ॲटोमॅटिक विथ AI सेन्सर, ज्यात इंजिनचा काही समावेश नाही. ही शिवनेरी बस पिकअपला परफेक्ट, तर स्पीडच्या बाबतीत बोलायचे झाले 80+ km/h. शिवनेरी इलेक्ट्रिक बस संपूर्णतः बॅटरीवर चालणारी, 100% बॅटरीवर
300 किलोमीटरपर्यंत रन होऊ शकते. या बसचा इंटेरियर लुक प्रवाशांना आकर्षित करणारा तसेच एक्सटेरियर लुकसुद्धा देखणं आहे. स्पेशली बॅक साईड, कारण STचा लोगो, वेबसाईट, टोल फ्री नंबर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठी अक्षरात लिहिलेले ई शिवनेरी हा फॉन्ट. प्रवाशांच्या आणि बस चालक यांच्या सेफ्टीसाठी 3 कॅमेरे बसवले गेले आहेत. 2 इनर व्ह्यू तर एक बाहेरील बाजूच्या बॅक साईडला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना ट्रॅफिक बघा, मजबूत ट्रॅफिक लागलं या साईडला. रांग लागली मागं. बेफाम ट्रॅफिक स्टार्ट टू एंड कंटिन्यू. लोणावळा खंडाळ्याचा बोरघाट क्रॉस करत गाडी पोचली फूड मॉल या ठिकाणी. बोरघाट हा नॉट अ बोरघाट, कारण बोर बदकातला ब आणि ब म्हणजे भडाकातला ब वेगळा आहे. बोरघाट लागतो लोणावळा खंडाळा आणि बोरघाट लागतो खाली रायगड पोलादपूर या दिशेने जायचं असेल तर. गाडीने घेतलं 10 मिनिटाचा ब्रेक, मस्तपैकी फ्रेश होऊ आणि चहा बघू, चहा मिळते का. व्हॉट अ व्ह्यू, काय व्ह्यू आहे पहा. STच्या बसेस त्या साईडला शिवशाही, इकडं शिवनेरी, वॉल्वो, एशियाड, ई शिवनेरी, पलीकडे अश्वमेध, स्कॅनिया, ॲटोमॅटिक. चाय चहा तर जबरदस्त, 25 रुपयाला चाय, क्वालिटी पण मस्त. ई शिवनेरी बसने आपला प्रवास होतोय पुणे ते ठाणेपर्यंत. ठाण्यातल्या वंदना टॉकीज. प्रवास तर सुंदरच होतोय, पण काही काही ठिकाणी गाडी जम्पिंग मारते. जसं कोकणामध्ये टाटाच्या गाड्या उड्या मारतात, तशी इलेक्ट्रिक बस मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जास्त नाही 2-3 वेळा जम्पड मारते. बाहेरच्या गाड्यांचा आवाज ऐकायला येत नाही, पण इलेक्ट्रिक बसमधून जो हॉर्नचा आवाज येतो, ट्विक पीक पीक पीक, तो काही क्षणासाठी असं वाटतो की खूप इरिटेटिंग आहे. आणि हॉर्न जर नाही वाजवला तर समोरच्या गाडीला कळणार कसं की आपली गाडी येते ती इलेक्ट्रिक बस. तर या ठिकाणी भलेही वायू प्रदूषण होत नाही, पण ध्वनी प्रदूषण मात्र आतमधून खूप मोठ्या प्रमाणात होतं. तिकीट फेरबद्दल बोलायचं झालं, ई शिवनेरीचे तिकीट दर आहे सध्याचे तेवढेच तिकीट भाडे आहे 515 रुपये. आणि ज्या कोणत्या योजना आहेत, महिला सन्मान योजना, त्यानंतर 65 वर्षावरील हाफ तिकीट, 75 वर्षावरील विनामूल्य प्रवास, तर त्या सगळ्या सवलती या बसमध्ये सुरू आहेत. मंडळी, मी सुरुवातीला बोललो होतो बघा की माझी दुसरी वेळ आहे ऑलेक्ट्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक बसमध्ये बसायची. ह्यापूर्वी 1.5-2 वर्षापूर्वी पुरी बसच्या इलेक्ट्रिक बसमध्ये बसलो होतो. ती बस सेवा सुरू आहे मुंबई ते पुणे, पुणे ते मुंबई, पण ती प्रायव्हेट आहे आणि त्याचे तिकीट दर किती माहिती का, केवळ 400 रुपये. विचार करा मंडळी, ते 400 रुपये सोडतात मुंबई ते पुणे आणि आपली ST सेवा देते ई शिवनेरीची 515 रुपयात. जबकि बस सेम आहेत, सुविधा सेम आहेत, रूट सेम आहे, पण तिकीट दरामध्ये यार खूप जरा वरचढ आहे. आधी मला असं वाटलं होतं की तिकीट कमी असेल 350-400 पर्यंत, पण नाही, जो शिवनेरीचा तिकीट दर आहे तोच या ठिकाणी आकारला जातोय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ही ई शिवनेरी बस 7:30 घेतलेली आहे. ड्रायव्हर
प्रायव्हेट आणि कंडक्टर आपला. पण शक्यतो ही बस विनावाहक आहे. एंड टू एंड जर्नी नॉन स्टॉप. तर ड्रायव्हर आता पूर्णपणे तयार गाडी हलवण्यासाठी. कुठून? कुडमोल इथून. देशात ई शिवनेरी बसेस लोकांच्या सेवेत आल्या. तशाच येत्या जून जुलै महिन्यापासून ई शिवाई बसेससुद्धा लॉन्च होणार आहेत. त्यात नवीन गोष्ट म्हणजे ई शिवाईचा रूट मुंबई पुणे नसून इतर ठिकाणी होणार आहे. म्हणजे पुणे ते नगर, पुणे ते छत्रपती संभाजीनगर, डिफरंट रूट दिलेले आहेत. नंदुरबार, त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा. पण एवढं मात्र कन्फर्म की ई शिवाईसाठी मुंबई पुणे अजिबात नाही. पुढे बसून प्रवासाचा आनंद घेतला. आता म्हटलं जरा मागे येऊया, मागचा कम्फर्ट झोन बघूया कसा आहे. मागच्या सीटवर बसून प्रवास करायला काही हरकत नाही, पण या पुशबॅक तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. हा एक मोठा डिसएडव्हान्टेज आहे. बाकी दोन्ही साईडने एअर सस्पेन्शन आहे, फ्रंट आणि बॅक साईडने. मुंबई पुणे रूटवर चालणाऱ्या ई शिवनेरी बसेस म्हणजे इलेक्ट्रिक बस आहेत. तर त्या चार्ज कुठे केल्या जातात? तर ठाण्यातल्या कोपटचा बस स्टँड त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन आहेत आणि पुण्यातल्या पुणे स्टेशनवर चार्जिंग स्टेशन उभारलेली आहेत. स्वारगेटला पण आहे, पण सध्या पॉवर सप्लाय नसल्यामुळे ते बंद आहे. पण 2 ठिकाणी मात्र चार्जिंग स्टेशन आहेत. पहिलं म्हणजे ठाणे कोपट आणि दुसरं पुणे स्टेशन. वाजले 9:29. बरोबर 3 तास 15 मिनिटांमध्ये पोहोचलेलो आहे पुणे ते ठाणे. आणि संपूर्ण बस खाली झाली. खरं तर जेव्हा बस निघाली वाकड, त्यानंतर एक्सप्रेसवे लागायच्या आधी जवळजवळ 25 का 30 सीटांनी गाडी भरली. फक्त शेवटचे 15 एक राहिले. पण ह्याच्या मागून जी बस येते ई शिवनेरी ती फुल्ली पॅक. तर आता चार्जिंग बघूया किती राहिली आहे. निघताना होती 98% आणि आता राहिली आहे 63%. जबरदस्त. म्हणजे मंडळी विचार करा, आपण आलो फक्त आणि फक्त 41% आणि आता रिव्हर्स गाडी जाणार पुणे स्वारगेटला. वंदना टॉकीज मागे राहिला
आणि आता गाडी चालली आहे खोपट बस स्टँड. पुण्याला जायचं आहे, त्यासाठी गाडी चार्ज होईल. चार्जिंग स्टेशन कुठे आहे आणि कसं चार्ज केलं जातं ते पण दाखवतो. आणि माझ्यासमोर चालती आहे TMTची ओलेक्ट्रा K7D इलेक्ट्रिक बस. सगळे आता इलेक्ट्रिक होत चालले आहेत. BST झाली, MSRTC झाली, पुढे TMT पण व्हायला लागली. जबरदस्त प्रवास झाला शिवनेरी बसने. मध्ये मध्ये गाडी डोलायची, पण काही असो कधी पोचलो काय कळलं नाही. 3 तास 15 मिनिटात कुठून स्वारगेट ते ठाणे. मी तर चहा पिला मगाशी हॉटेलमध्ये आणि आता गाडीला लागली भूक, त्यामुळे ते जेवण करेल म्हणजेच बॅटरी चार्ज करतील. हिचा बॅटरी बॉक्स मागच्या साईडला आहे, चला दाखवतो. तर आज माझा प्रवास झाला या ड्रायव्हर दादांसोबत. दादा आपलं नाव सांगा. विलास गाडगे. दादा आपलं नाव. मी अभिमानी. आता कसं आहे म्हणजे आता 1 मे पासून जवळ 10 दिवस झाले, कसा रिस्पॉन्स शिवनेरीचा? छान आहे. छान आहे. प्रतिसाद भरपूर आहे प्रवाशांचा. भरपूर फुल गाडी जाते, फुल भरून तर आता हा एकच रूट दिलाय की अजून रूट चालू करायचे आहेत? स्वारगेट आता एकच रूट आहे. आणि आता बोरिवली चालू होईल, बोरिवली स्वारगेट चालू होईल, नंतर पर्यंत दादर स्वारगेट चालू होईल, पुणे स्टेशन वगैरे सगळे आलेत, गाड्या भरपूर आल्या. बरं चालेल, धन्यवाद. अशा किती बस झालेत लॉन्च शिवनेरीच्या? ते काय नेमका आकडा सांगता येणार नाही, पण भरपूर गाड्या आहेत. बरं बरं, चालेल चालेल, धन्यवाद. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा पुणे ते ठाणेपर्यंतचा शिवनेरी बसचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करा. तुम्ही सुद्धा शिवनेरी बसने प्रवास केला नसेल जरूर करा. फक्त या तिकीटची मात्र थोडी जरा चिंता वाटते. बाकी महिला असतील आणि 65 वर्षावरील म्हणा किंवा 75 वर्षावरील जे व्यक्ती आहेत त्यांना काही टेन्शन नाही, पण एकदा प्रवास नक्की करा. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरायचं नाही. जर तुमका अशा प्रकारचे ब्लॉग ट्रॅव्हल बघू कसे मिळतले त्यासाठी घंटी दाबा. लवकरच मंडळी भेटू अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.